नमस्कार. नमस्कार. मी माझ्या अनुभवाची बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत कोंडापूर येथील फतेहसिंग गायकवाड यांना भेटण्यासाठी. पोलीस सेवेतील असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि जेरबंद केले. अशा कर्तव्यपथावर काम करणाऱ्या उपायुक्तपदी काम करत असताना रिटायर झालेल्या आमचे मामा यांना आज आपण भेटण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलो आहोत. तर त्यांच्या धाडसी गोष्टींचा जो संग्रह आहे तो आज आपण प्रेक्षकांसाठी खुला करणार आहेत. नमस्कार मामा. नमस्कार मामा, आपलं बालपण कुठं झालं? आमचं बालपण कोंडापुरीमध्ये, जन्म आणि बालपण संपूर्ण कोंडापुरी. हायस्कूल पर्यंत शिक्षण पण म्हणजे मराठी शाळेचं शिक्षण कोंडापुरीमध्ये 7वी पर्यंत आणि हायस्कूलचं शिक्षण रांजणगाव गणपती मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव. शाळेत असताना शिक्षक कोण होते, काय आठवतंय का? हा, सगळं आठवतात. म्हणजे शाळेत असलेल्या शिक्षक भुजबळ शिक्षक म्हणून तळेगावचे होते. नंतर ढमडे सर, ते पण गुरुजी म्हणायचो आम्ही त्या काळात सरांना, तर ते पण तळेगावचे. त्याच्यानंतर एक सोलापूरहून एक वर्ष आले ज्यावेळी मी 4थीला होतो, तिकुटे सर, खूप कडक सर होते. म्हणजे आजपर्यंत लक्षात राहिलं त्यांचा कडकपणा. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, छडी लागे छमछम विद्या ये घमघम, तसे होते. त्याच्याजवळ मासळकर सर होते, गुरुजी आपल्या जातेगावचे. आणि सगळ्यात अगोदर ज्यावेळी पहिलेला होतो तेव्हा देव सर नावाचे हेडमास्टर होते. अत्यंत कडक आणि विद्वान पण खूप म्हणजे ते संघाचं काम करायचे ते. काळी टोपी घातली त्याचे. तर असं मग शाळेमध्ये असताना अगदी 4थी पासूनच आपण म्हणतो ना की संभाषणात भाग घेणे वगैरे. मग 4थीला असताना पहिलं बक्षीस मिळालं संभाषणाचं, वक्तृत्वाचं. मग वडिलांना पण खूप आनंद झाला. आमचे वडील आर्मी रिटायर्ड सुमेधार मेजर ऑनररी कॅप्टन सोनराव भाऊराव गायकवाड, पहिले आणि दुसरे महायुद्ध लढलेले. तर शिक्षणावर त्यांचा खूप जोर होता. आम्ही 5 भाऊ 5 बहिणी, सगळ्यांना त्यांनी शिक्षण दिलं. भाऊ तर बहुतेक सगळे ग्रॅज्युएटच झाले, पण प्रत्येक मुलीला पण त्यांनी शिक्षण दिलं. हो, म्हणजे शाळेवर त्यांचा खूप जोर होता, कारण त्यांनी जग पाहिलं होतं. मिलिटरी असल्यामुळे पहिल्या युद्धात, महायुद्धात ते फ्रान्स, इटली, जर्मन या सगळ्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं होतं. किंवा ते ज्यावेळी इथं बालपणात होते त्यावेळी त्यांनी जे मिलिटरीचं इथे कॅम्प पाडायचा कोंडापुरीमध्ये, मिलिटरीचा कायम कॅम्प असायचा. तर त्यांचं जीवन बघून आपण आयुष्यात काहीतरी करायचं ह्या ध्येयाने ते लग्नाच्या पहिल्या दिवशी पळाले होते आणि भरती झाली होती. तो तसा वारसा आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणू ना की देशसेवेचा वारसा आहे तुमच्या. हा, तसं तर मग हे तुम्हाला माहित आहे का? म्हणजे थोडक्यात आम्ही गायकवाड जर म्हटलं कोंडापुरीचे, तर बोर्डेचे गायकवाड आपल्यापासून आहे. म्हणजे हे दावडी जे आहे, दावडी निमगाव, मूळ गायकवाड दावडी निमगावचे. तिथून एक ब्रँच बोर्ध्याला गेली. आणि आमच्या गावाचं जर धराल तर त्यांच्यापैकी एक जण कोंडाजे नावाचे, ते इथं आले आणि म्हणून कोंडापुरी नाव झालं. त्यामुळे तो म्हणजे वारसा हा बराच जुना आहे नावाचा इथे. हो. बरं, आता शालेय शिक्षण संपल्यानंतर मग हायस्कूलला रांजणगाव गणपतीला गेलो. गणपतीला गेल्यावर 8वी ते 11वी केलं. तिथेही शाळेमध्ये जरा चमक दाखवली, कारण अभ्यास हा अत्यंत आवडता विषय होता. त्यामुळं चांगल्या मार्काने पास झालो. आणि हायस्कूलमध्ये 8वी ते 11वी नेहमी पहिला नंबरचा असायचा. तसा एखाद्या दुसऱ्या विषयात मागं पुढं व्हायचं. तर मग तिथं संस्कृत विषय होता आणि मला तो खूप आवडायचा. म्हणजे माझं पाठांतर दांड घासायचं त्या काळात. म्हणजे SSC अजूनही काही कविता माझ्या पाठ आहेत, छोट्या मोठ्या थोड्याशा. तर ते मग अशा तऱ्हेने हायस्कूलला चांगले मार्क पडल्यावर मग कॉलेजला गेलो आणि मग सायन्स फॅकल्टीमध्ये प्रवेश घेतला. तर ऍक्च्युली विचार होता तसा की आपण पायलट ऑफिसर व्हायचं. पण मग हायस्कूलला कॉलेजला गेल्यावर लक्षात आलं की पायलट हा फक्त ND मधून होतो आणि आम्हाला पायलट होणं शक्य नव्हतं. आपण डॉक्टर होऊ म्हणून डॉक्टरकीच्या पाठीमागं पडलो. तिथेही थोडे कमी मार्क पडले, BJला ऍडमिशन मिळालं नाही. आणि मग काय,
पुढचं भविष्य काय? तर माझा विषय होता की मिलिटरीत जायचं. आपला वडिलांचा वारसा, ऑलरेडी माझे बंधू मिलिटरीमध्ये होते. मी त्यावेळेला ते मेजर होते, कर्नल म्हणून रिटायर झाले, प्रतापराव सोनराव गायकवाड. तर विषय होता की आपण आर्मी जावं. तर आमचे माझ्यापेक्षा मोठे बंधू अशोकराव, त्यांना पोलीसमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून त्यांनी पोलीसचा फॉर्म आणला होता. पण थोडं उंचीमुळे तो भरता आला नाही, म्हणून मग बांधून सांगितलं मी दोन्ही फॉर्म भरा. मग मी मिलिटरीचाही भरला आणि पोलीसचाही भरला. मग मी आर्मीच्या इंटरव्ह्यूला रुडकीला गेलो, उत्तर प्रदेशमध्ये. त्यावेळी त्याला SSB म्हणायचे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन. मग तिथून माघारी आलो. तर माघारी आलो आणि माझा पोलीसचा इंटरव्ह्यू झाला आणि पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. आणि अशा तऱ्हेने आमची एंट्री 1972 जानेवारी पोलीस दलामध्ये झाली, सुरुवात झाली. हो, म्हणजे पोलीस जीवनाकडे असं जाणं झालं. आर्मी नाही तर पोलीस. पहिली पोस्टिंग कुठे झाली? तर मग ट्रेनिंग 2 वर्षाचं असतं. आमच्या काळामध्ये 2 वर्ष ट्रेनिंग होतं. हो, आता 1 वर्ष झालेलं MPSC झाल्यावर. आमच्याकडे 2 वर्षाचं असायचं. आणि जे विद्यार्थी इंग्लिश घ्यायचे तिथं, म्हणजे पोलीस ट्रेनिंग कॉलेजला इंग्लिशमधून पेपर लिहायचे किंवा इंग्लिशमधून, तर त्यांना मुंबईचं पोस्टिंग मिळायचं. तर आमच्या बॅच मधल्या मग आम्ही 7 जणांना आम्हाला मुंबई मिळाली आणि आमची पहिली पोस्टिंग मुंबईत झाली. मुंबई झाल्यावर मग पहिलं पोलीस स्टेशन आमचं माझं पलटण रोड म्हणायचे त्या काळात. आता त्याला माता रमाबाई आंबेडकर असं नाव आहे त्या पोलीस, MRA मार्ग पोलीस स्टेशन म्हणतात. तिथून सुरुवात झाली. हेतून पोलीस खात्याच्या जीवनाची सुरुवात झाली. मग त्याला म्हणतात प्रोफेशनल पिरियड. मग काही पिरियड तिथून 1.5 वर्षाचा पिरियड झाल्यावर मग चेंबूर पोलीस स्टेशनला बदली झाली. मग चेंबूर पोलीस स्टेशनवरून मी घाटकोपर पोलीस स्टेशनला गेलो. मग तिथून काही काळ CID ला गेलो. मग परत ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला गेलो. असे म्हणजे बदल्या आणि हे सुरू झालं आमचं म्हणजे हे. आणि मामा, आता सुरुवातीला तुम्ही जे गुन्हेगारांवर वचक बसवला, तो एक किस्सा सांगा ना सुरुवातीच्या काळातला. सुरुवात तशी म्हणाल तर चेंबूर पोलिसांना 1.5 वर्षाची माझी सर्व्हिस झाली होती. आणि त्या काळातच मी म्हणजे आम्ही त्याला डिटेक्शन म्हणतो पोलीस खात्यामध्ये. तर जे गुन्हा अन्वेषण, ते अन्वेषणची मला पहिल्यापासूनच आवड होती. तिथे त्या काळामध्ये म्हणजे अगदी नवीन असताना भरपूर गुन्हे उघडकीला आणले. परंतु मला तुम्हाला सांगायला वाटेल, म्हणजे ज्यावेळी मी ट्रॉम्बेला गेलो, ही गोष्ट 1978, तर तिथे एक मोठा दरोडा पडला बँकेवर. तर मी तिथं डिटेक्शन ऑफिसर होतो ट्रॉम्बेला. तर मी माहिती काढली की हा गुन्हा कुणी केला असावा. तर त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचचं नाव खूप मोठं असायचं आणि मुंबई क्राईम ब्रँच पण त्याच्यात तपास करत होती. असा समांतर तपास चालू होता. परंतु त्यातला पहिला आरोपी मी पकडला आणि त्या गुन्ह्याची उकल केली. त्याचा मास्टरमाइंड होता मान्या सुर्वे. त्याच्यानंतर मग पोलिसांनी एन्काउंटर केला आणि त्याच्यात पिक्चर वगैरे जे निघालं, वडाळा शूटआउट. तर तो गुन्हा उघडकीला आल्यावर मग मला त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मग माझी क्राईम ब्रँचला बदली झाली. आणि 1981 मी मुंबई CID, ज्याला तर आपण मुंबई CID म्हणतो, ऍक्च्युअली त्याला डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रँच असं नाव आहे. तर कारण तिथं CID मध्ये 16 ब्रँचेस आहेत सगळ्या. पण जे डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रँच ही मेन, ज्याला CID म्हणलं जातं, म्हणजे आपण सगळेजण जग ओळखतो ना आपण. मग त्या ब्रँचला मी 81 ला गेलो. 81 ते 86 पर्यंत मी काम केलं. ते करत असताना मुंबईत जे कोणी मोठे गुन्हे व्हायचे, नुसते मुंबईत होत नाही तर मुंबईच्या बाहेर म्हणजे देशात पण, त्याचा जेव्हा पण मुंबईशी संपर्क येतो तर मग आमची ब्रँच काम करते त्याच्यावर. तर हे करत असताना 1982 साली एक दरोडेखोराच्या टोळीने मुंबईमध्ये खूप हैदोस घातला होता. तर तो हैदोस घातल्यानंतर लकडावाला नावाचा त्यांचा मुखिया होता आणि डेअरिंगबाज दरोडे घालायचे ते. तर त्याला 82 आम्ही पकडला. तो सुटला. परत असं
सुटणं पकडणं असं चालू होतं त्याचं. तर 1984च्या दरम्यान तो जेल म्हणून सुटल्यावर त्यांनी अत्यंत धाडसी दरोडे सुरू केले. म्हणजे पोलीस अफसर बनून जायचं, ज्वेलरी शॉप लुटायचे, सिने स्टाईल सिने स्टाईल, म्हणजे स्वतः तो इन्स्पेक्टर भरायचा आणि मग त्याच्यातला एक आरोपी गुन्हेगार बनवलं जायचं, त्याला बेडी घातली जायची, त्याला घेऊन मग मारवाड्याच्या दुकानात जायचं, तुझ्याकडे घाण ठेवलंय सोनं वगैरे म्हणून हे करायचं आणि त्याला पूर्ण लुटायचा. आणि ज्वेलरी शॉप हा त्याचा जास्त हे होता आणि कॅशचे पण त्यांनी बरेच गुन्हे केले. आता हा वॉन्टेड झाल्यावर संपूर्ण क्राईम ब्रँच त्याच्या मागे लागली होती, की असं लक्षात आलं होतं की हा हे दरोडे घालतोय. तर एक दिवस त्याच दरम्यान गुजरातमध्ये सुरतला एक मोठा दरोडा पडला डायमंड फर्मवर. आणि त्या काळामध्ये म्हणजे 82ला 80 लाख रुपयाचे डायमंड लुटले गेले. तर नॅचरली मोठी केस असल्यामुळं आणि हे लक्षात आलं होतं की आरोपी मुंबईचे होते, तर म्हणजे मुंबईचा सहभाग सुरू झाला होता. तर माझ्या खबरीने एक हे सांगितलं की साहेब, त्यातला जो सय्यद काळू म्हणून आरोपी आहे, तर तो भिवंडी नाक्याला यायची शक्यता आहे आज रात्री कोणाला तरी भेटायला. तर आपण जर ट्रॅप लावला तर आपल्याला सापडू शकतो. आता होतं काय की ट्रॅप लावायचं म्हणजे सिव्हिलमध्ये जाणं, कारण युनिफॉर्म जाऊन तुम्हाला ट्रॅप नाही लावता येत. म्हणून मी, माझे 2 सहकारी, माझे जे दुसरे सहकारी होते सुरेश पवार म्हणजे अधिकारी, ते रजेवर असल्यामुळे मग मी आणि 2 कॉन्स्टेबल, प्रायव्हेट एक ड्रायव्हर सलील नावाचा आमचा एक मित्र होता, म्हणजे हे करून घेतला आम्ही त्याला, आणि खबरी, असे आम्ही 5 जण भिवंडी नाक्याला गेलो. आता भिवंडी नाक्याला गेलो तर आरोपी काय आम्हाला मिळाला नाही, तो आला नाही. तर आम्ही सकाळच्या वेळेला ठाण्यावरून मुंबईला येत होतो. तर त्यावेळी मी पाहिलं की विरुद्ध दिशेने हा वॉन्टेड आरोपी मुख्तार हा त्या काळातल्या मुंबईतल्या 2च यामा गाड्या होत्या आणि त्यावेळी त्याला स्टीलचे स्पोक असायचे आणि त्या गाडीवरून तो चाललेला आहे माझ्या विरुद्ध दिशेने. त्याच्या पाठीमागे एक म्हणजे पेलन रायडर आहे, RX-100 गाडी असेल. म्हणजे एकमेव 2 गाड्या होत्या, तुम्ही त्याच्यावर लक्षात घ्या. आणि त्या पण फक्त पिक्चरच्या स्टंट मध्ये वापरल्या जायच्या. आणि त्याच्यापैकी एक गाडी ह्याने विकत घेतली होती चोरीच्या पैशातून. तर आम्ही जाऊन मग तर मी स्टाफला सांगितलं की मुख्तार चाललेला आहे. माझे दोन्ही शिलेदार शिपाई दैनिक रेडकर आणि पवार दोघं म्हणजे नाही, सावण्याला पकडायचाच. आम्ही गाडी टर्न घेतली आणि त्याला पॅरल गाडी घेतल्यावर मी त्याचा हात पकडला. तो मोटरसायकलवर होता आणि त्याला सांगितलं मुख्तार थांब. त्याच्या लक्षात आलं की आता आपण पकडणार. त्याने सुरुवात केली, तोपर्यंत मी खाली उतरलो होतो दरवाजा उघडून. मला माहित होतं की याच्याकडे रिव्हॉल्वर नेहमी असतं, म्हणून त्यांनी तोपर्यंत रिव्हॉल्वर काढलं पडल्या बरोबर लगेच. तर मी त्याचा रिव्हॉल्वर हात पकडला, ते रिव्हॉल्वर मोडून काढलं आणि त्याच्यानंतर मी त्याला पकडला. आमच्या कॉन्स्टेबलने त्याला पाठीमागून मिठी मारली. दुसरा आरोपी पळाला म्हणून कॉन्स्टेबल त्याच्या पाठीमागं पळाला आणि आमचा तो खबरी आणि ड्रायव्हर. तर मी ते बघत असताना ह्यांनी आपल्या पायाला लावलेल्या शीनमधून डॅगर काढली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नारळ छालायचा सुरा, आणि जोरात एक शिवी देऊन माझ्या पोटात घुसायचा प्रयत्न केला. पण ते पाहून हे घडत असतानाच माझ्या कॉन्स्टेबलनी, ज्याला त्याला पाठवून पकडलं होतं, त्यांनी पाहिलं आणि तो मोठ्याने ओरडला साहेब म्हणून. तर मी त्यावरच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मागं सरलो. तो चाकू माझ्या पोटावरून असा फिरत गेला. मग आता काहीच उपाय नव्हता, कारण तो दुसऱ्यांदा परत वार करणार होता. आता एकच उपाय होता की त्याचा चाकू पकडणे. मी दोन्ही हाताने त्याचा चाकू पकडला आणि मुरगळून काढला आणि खाली टाकला. तो निशस्त्र झाला. तोपर्यंत तो दुसरा आरोपी पण आमच्या शिपाईकडून पकडून येत असताना ह्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली की चोर चोर, म्हणजे आम्ही चोर आणि तो साव. आता काय झालं की त्याच्याकडे असलेली गाडी, म्हणजे एवढी मोठी गाडी, आमच्याकडे
एक रद्दड अँबॅसिडर आणि आमचे सगळे कपडे बिपडे खराब झालेले आणि लोकांना पण वाटलं खरंच आम्ही दरोडा घालतो. काही लोक आमच्या अंगावर यायला लागली. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही पोलीस अधिकारी आहोत सीआयडीचे. मी त्यांना आयडेंटिटी कार्ड दाखवलं वगैरे आणि मॉब शांत झाला. पण मग त्याच्यावर चालून यायला लागला. मग त्याला वाचवता आम्हाला नाकीनं आले, त्याला गाडीत घातला आणि आम्ही मुंबई घाटकोपरच्या क्राईम ब्रँचला आणला. मग त्याच्याकडून त्या काळामध्ये 8.5 लाखाची रिकव्हरी झाली. म्हणजे सोनं नाणं दागिने पैसे अशी रिकव्हरी झाली. याचा अवकाश ती केस चालली, ती 1.5 वर्ष चालली. 1987 त्याचा रिझल्ट लागला. त्याच्या अगोदर हे जे काय घडलं होतं ते असं म्हणलं होतं की ज्याला आपण म्हणू की असीम धैर्य, असं पोलीस खात्यात एक शब्द आहे की जे करून तुम्ही जीवावर उतार होऊन तुम्ही आरोपीला पकडताय किंवा झुंज देता. तेच म्हणून तुमच्या एवढं जीवावर बेतलेला. मग त्यामुळे पकडला याबाबत माझे रिपोर्ट गेले आणि मला राष्ट्रपतीचं शौर्य पदक डिक्लेअर झालं मिळायला. किती साली झाले ते? हे 1984 डिक्लेअर झालं, 85 मिळालं मला. तर मग आता हा आरोपी पुढे केस चालली. ह्या आरोपीला तुम्हाला सांगायची त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही 121 साक्षीदार तपासले. 1.5 वर्ष केस चालली आणि आरोपीला 57 वर्ष कॉन्झिक्युटिव्ह सजा लागली. जी आज मुंबई पोलीस दलातली किंवा सेशन कोर्टामधली पण एकमेव कदाचित सजा असावी की आरोपीला कॉन्झिक्युटिव्ह 57 वर्ष सजा लागली. आता हे झालं, मला गॅरंटी मिळणार होतं 26 जानेवारी 85 मिळणार होतं. त्याच्या अगोदर 11 तारखेला 11 जानेवारीला तोपर्यंत गँगवॉर वाढत आलं होतं. वाढत आलं होतं. तर त्यातली एक गँग त्यांनी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या बहिणीच्या मुलाचा तो जागा खाली करत नाही म्हणून हात तोडला होता त्या गँगने. आणि त्या आरोपींना ती घटना चेंबूरमध्ये घडली होती. आणि आमच्या म्हणजे क्राईम ब्रँचच्या अंडर ते पॅरल तपास चालू होता. तर मी सकाळी 9:9च्या दरम्यान माझ्या मोटरसायकलवरून घाटकोपरला निघालतो माझ्या घरातून. तर आम्हाला थोडीशी माहिती मिळाली की तिथे बेगर होम आहे, तिथे आरोपींचं येणं जाणं असतं. तर मी पाहिलं की 2-3 आरोपी गेटवर उभे आहेत. तर मी क्षणाचा नाही विचार करता त्यांच्या पाठीमागे लागलो. ते लवकरच गुप्त झाले, पण एकामध्ये धडधड असा आवाज झाला. तिथे मी मोटरसायकल लावली आणि मी घरात घुसायचा प्रयत्न केला. तर तेवढ्यात एक बाई पळत पळत आली, पिछे पिछे म्हणत ती पळाली. तर मी मागे गेलो तर 2-3 आरोपी पळाले होते. पण 2 आरोपी, एक आरोपी ऑलरेडी भिंतीवर चढला होता, कॉर्टॅड म्हणतो आपण, आणि एक चढायचा प्रयत्न करत होता. तर मी त्याला थांब म्हणल्यावर तो शेवटचा आरोपी, ज्याच्या नंतर डिस्क्लोज झालं, सुभाष सिंग ठाकूर, जो त्यानंतरच्या काळात खूपच गाजला. तर त्यांनी माझ्यावर फायरिंग केली. मग मी पण रिटर्लेट केलं. मग त्याला 4 गोळ्या लागल्या. त्याची मला एक छातीमध्ये गोळी लागली. मला ऍडमिट केलं गेलं सायनला. तिथे ते काही त्या काळात मशीन्स नव्हत्या ज्या पाहिजे होत्या त्या सिटी स्कॅन वगैरेसाठी. मग मला बॉम्बे हॉस्पिटलला हलवलं. मग तिथं माझं मेजर ऑपरेशन झालं आणि ती गोळी बाहेर काढली गेली. तर ही गोष्ट 11 जानेवारी आणि मला मेडल मिळणार होतं 26 जानेवारीला. तर काय करायचं, मेडल घ्यायचं का नाही? तर बंधूंनी मला विचारलं. ते आले होते, मला गोळी वगैरे लागले, ते आले होते हॉस्पिटलमध्ये. तर म्हणून नाही, आपण मेडल मला घ्यायचं, मी जाणार. तर 26 जानेवारीला तयार होऊन चालत जाऊन ते मेडल घेतलं. तुम्हाला इथं फोटो दिसेल. हा जो फोटो आहे तो फोटो आहे की ज्यावेळी मी जाऊन त्यावेळी माझी जखम फक्त 14 दिवसाची जुनी होती आणि गोळी लागलेली होती. गोळी लागलेली होती. हो. आणि त्यामध्ये माझी बरगडी पण काढली गेली होती काही भाग. अशा तऱ्हेने तो इन्सिडेंट घडला. तो
मग मला 3 वेळा रिकमेंड केलं गेलं गॅरंटीसाठी. एक मिळालं. एक काही कारण असतात, त्यात बरेच हे असताना अनेक इन्सिडेंट घडले. म्हणजे सांगायचं म्हणलं तर आपल्याला दिवस जाईल एवढं. पण त्यातले एक अजून एक एक म्हणजे काय झालं म्हणू आपण की आमची टीम कशी मजबूत होती त्याचं उदाहरण सांगतो की साधारण 90च्या दरम्यान एक अशा गुन्हे घडायला लागले की एअरपोर्टचा पॅसेंजर उतरला की त्याला एक टोळी, म्हणजे साधारण रात्रीच्या वेळेला एक टोळी चोरलेली कार आडवी घालून त्याचं संपूर्ण सामान लुटून न्यायचे. तर एकदा तो आरोपी पकडला गेला, पण त्याला नाव ठेवलं गेलं सलीम येडा. का तर तो त्याला पकडलं की तो वेड्याचा सोंग घ्यायचा आणि पोलिसांना काय ठांगपत्ता लागून द्यायचा नाही. तर मला खबरीने मी घाटकोपर युनिटला बसलो असताना सांगितलं की साहेब सलीम जाणार आहे अमुक वेळा एअरपोर्टच्या दिशेने. तर आणि त्याच्या गाडीचा नंबर हा आहे, पण त्यांनी गाडीच्या याच्यावर तो चिकटपट्टी लावायचा, नंबर चेंज करायचा. तर काय करायचं आता? फक्त 2 तेच जे आमचे जुने शिलेदार होते त्यातले रेडकर आणि पवार होते आणि आम्ही 3 जण झालो. 4थं म्हणलं आता कोण घ्यायचं आता. तर त्यावेळी माझे सहकारी नंतर ACP होऊन रिटायर झाले सुरेश पवार साहेब, तर ते घरी रजेवर होते. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. म्हणलं असं असं आले खबर आणि लय महत्वाची, परत काय आपल्याला माहित नाही मिळेल का नाही. ते क्षणाचा विचार न करता लगेच तयार झाले. त्यांची दाढी बिडी वाढलेली आजारी असल्यामुळं रिव्हॉल्वर घेतलं बरोबर त्यांनी, आम्ही आणि गेलो. तर चकालाव्यावरून आम्ही गेल्यावर एअरपोर्ट रोडला आमची गाडी दादरची दिशेने चालली होती हे शोधायला की तो आपल्याला कुठेतरी याच्यात भेटेल. तर बरोबर चक्काच्या तिथं म्हणजे अंधेरी ब्रिजच्या जरा पाठीमागं आम्हाला ती गाडी दिसते समोरून येताना. एक 4 लोक बसलेली, सलीम ड्रायव्हिंग करत असताना. तर मी लगेच ओळखलं की आणि आम्हाला हे झालं की त्याला पकडायचा. तर आम्ही U-टर्न घेतला आणि त्याच्या गाडीजवळ मी पळालो. त्याच्या ड्रायव्हरच्या बाजूचं दरवाजा खोलून मी आत घुसलो. एक आरोपी बसला, त्याच्या अंगावरून मी आत घुसलो आणि थांबवायचा प्रयत्न करत होतो. सलीमने पाहिलं की आता आपल्याला शहरच्या लोकांनी पकडले. त्यांनी क्षणाचा नाही विलंब करता गाडी विरुद्ध बाजूला डिवायडरवरून घातली, विरुद्ध बाजूला. आम्ही ह्या दिशेने चाललोय, त्यांनी डिवायडरवरून पलीकडे घातले आणि तो माझ्याकडे पळायचा प्रयत्न करता. तेवढा सुरेश पवार पळतच होते गाडीबरोबर. त्यांनी डायरेक्ट गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूची जी खिडकी खाली होती, म्हणजे काचा खाली होत्या, त्यात हात घातला आणि त्या गाडीवर लोंबकत गेले आणि टायरवर फायरिंग केली आणि टायर फोडला. गाडी उभी राहिली. गाडीमध्ये 8-9 धारदार शस्त्र, रिव्हॉल्वर सगळं मिळालं. कदाचित ते म्हणतात ना, होता एक आपल्याकडे होता जीवा म्हणून वाचला शिव वगैरे, तसं जर सदा पवार साहेबांनी तसं डेअरिंग केलं नसतं, माहित नाही की आज तुमच्या समोर मुलाखत असतो किंवा नसतो. तर असं तो एक अत्यंत आपण ज्याला म्हणू जीवावर भेटलेला प्रसंग होता. असं जर म्हणलं असतं तर अनेक गॅरंटी मेडल मिळाले असते, पण आम्ही म्हटलं 1 मिळालं तरी तेच आणि 10 मिळालं तरी तेच. आम्ही काही तंत्र त्याच्याकरता कधी प्रयत्न केला नाही. अशा तऱ्हेने पोलीस खात्यामध्ये तर मुंबईमध्ये मग माझी 32 वर्ष सर्व्हिस झाली. आता शेवटी रिटायरमेंटच्या वेळेस कुठली पोस्ट होती तुम्हाला? ऍडिशनल SP म्हणून मी अँटी करप्शन पुणे वरून रिटायर झालो 2009ला. 38 वर्ष सर्व्हिस करू. त्यानंतर गावाकडे शेती. त्याच्यानंतर आता मी शेती करताय. आपण आता शेतीमध्येच बसलेलो आहोत आमच्या. पण शेतीची आवड मला पहिल्यापासून होती, बालपणापासून होती. आणि आता जर माझी तुम्ही शेती पाहिलं तर माझ्याकडे आंब्याची झाडं जवळजवळ 38-40 वर्षाचे. मी ज्यावेळी खात्यात होतो त्यावेळेला शनिवारवर ज्यावेळी पण सुट्टी मिळायची मी यायचो आणि झाडं लाव, हे कर ते करत. आणि त्यामुळे ती शेती मी पहिल्यापासून आपल्याला इकडे जायचं कोंढापुरीला, गावी राहायचं हा विचार करूनच मी सगळं इथं डेव्हलपमेंट केली. बरं मामा, आता इथल्या गावातले तुमचे काय सवंगडी बरोबरचे काही किस्से असेल, मित्र कोण कोण होते? हा, माझे बालपणाचे जेवढे मित्र होते ते आजही माझे मित्र आहेत. म्हणजे आजही आम्ही भेटतो, म्हणजे इतके वर्ष झाले. पण म्हणजे आमचं भेट म्हणजे काय, कुठेतरी चला आता गावात भेटले, चला वडापाव खाऊ, मिसळ खाऊ, किंवा कधीतरी मग जेवणाचा बेट ठरतो.
त्याच्यामध्ये राम पांडे म्हणून आहेत, नंतर दिलीप ठोंबरे म्हणून आहेत, रामराव गायकवाड म्हणून, विठ्ठलराव गायकवाड म्हणून आहेत, आणि एक दोघ जण गेले. माणिकराव होते माझे खूप जवळचे मित्र. कॉलेजचे मित्रमंडळी अजूनही आहेत, जे हयात आहेत, आमची त्यांच्या भेटीगाठी होत असतात. तर मामा आता कुटुंबाविषयी थोडं सांगा. मला 2 मुलं आहेत, दोघंही चांगले शिक्षण घेऊन, एक इंजिनियर झाला, एक बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी MSc केलं. दोघं व्यवसायात आहेत आणि दोघांचे व्यवसाय अत्यंत व्यवस्थित चाललेले आहेत. मला 2 नाते आणि 1 नातू आहे. बरं, आता हे सगळं तुम्ही जो 31 वर्षाचा पोलीस खात्यात काढले, त्या पाठीमध्ये तुम्हाला जी मोलाची साथ दिली, तर त्यांच्याविषयी 2 शब्द सांगा. त्यांची साथ म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तिथेही साथ दिली आयुष्यात. आता मी शेती करतो, तिथेही साथ देत आहेत, आजही माझ्या बरोबरच आहेत. तर आमच्या लग्नाला 26ला 50 वर्ष पूर्ण होते. हा, या येणाऱ्या 26ला आमचं म्हणजे माझी 75वी पूर्वी होईल आणि आमच्या लग्नाची 50वी पूर्वी होईल. म्हणजे त्यांचं, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर आता सगळे लोक म्हणजे म्हणायचे, म्हणजे हे बायकोला पण म्हणायचे की तुझा नवरा एवढं डेअरिंग करतो, तुला भीती वाटत नाही का? तर माझी भीती वाटून काय करणार आहे मी? खातच असं आहे की तिथं त्यांना काम करावंच लागणार आहे. मग मी कधी कधी म्हणते की तुम्ही खात्याशीच लग्न लावतो, म्हणतो हो माझ्या 2 बायका आहेत. कारण तुमचं सहवास सगळ्या गुन्हेगारांची झालं ना. पण तरी पण एवढं असून ती कधी घाबरली नाही. म्हणजे कुठल्याही त्यांनी आयुष्यात कधी भीती दाखवली नाही. तो मला असं म्हटली नाही की तुम्ही का करता. कधी कधी तिला राग यायचा, कारण मी कधीच चांगल्या प्रसंगाला लग्नाला हजर नसायचो. तर त्यावेळी ती नक्कीच रागवायची की काय तुमचा फायदा, मग तुम्ही माझ्या जवळच्या माणसांच्या लग्नाला विषय. पण ते काय, म्हणून मी म्हटलं त्यांचं सहकार्य कितपत आहे. खूप नातेवाईकांचं किंवा मुलाचं काही शिक्षण याच्या कुठल्या ज्याच्यात तुम्हाला तसा फारसा सहभाग घेता येत नाही. हा, पण म्हणजे त्या मुलांची सगळी जडणघडण संपूर्ण मिसेस नाही केली, याच्यामध्ये काय दुमत नाही. कारण आमच्याकडे असा एक म्हण आहे की पोलीस खात्यात जे असतात त्यांच्या मुलाला बाप हा आपला बाप आहे हे कळायला बरेच वर्ष जावं लागतात. कारण तो ज्यावेळी तो झोपलेला असतो बाप घरी असतो, आणि ज्यावेळी तो जागा असतो त्यावेळी बाप बाहेर असतो. पण तरी याच्यात वेळात वेळ काढून, मी क्राईम ब्रँच असतो तर साधारण रविवारी सुट्टी असायची, तर मी मुलांना घेऊन नक्कीच फिरायला जायचो वेळात वेळ काढून. त्याच्यानंतर मी खात्यात होतो तरी काही मी भांडून राजा काढायचो. माझे जेवढे वरिष्ठ होते त्यांना माहिती होतं की हा ऐकणार नाही. म्हणजे राजा पाहिजे तर हा गेल, विनाकारण घेणार, पण घेणार आहे तर त्याला द्यावं लागेल. मग जेवढं काय कुठेतरी फिरता आलं इकडे जवळपास, जेवढं म्हणजे बाहेर कुठे जाता आलं नाही. महाराष्ट्रात आपल्या देवदेकांचं ती उणीव तुम्ही आता रिटर्न भरून काढली ना? हो, भरपूर भरून काढली. बाहेरच्या देशात पण जाऊन आलो मिसेसला घेऊन. आणि आता आम्ही संपूर्ण कुटुंब वर्षातून एकदा एकत्र कुठेतरी सहल करतोच. आता गेल्या वर्षी आम्ही राजस्थान आणि गुजरातला जाऊन होतो, त्याच्या अगोदर कर्नाटक केलं होतं. तर असं आम्ही फिरत असतो. छान मुलाखत दिली. तुमचे जे धाडसी किस्से आहेत, गोष्टी आहेत, त्या आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि ही मुलाखत संपली असे मी जाहीर करतो. नमस्कार.